स्वागत आहे शेतकरी मित्रांनो, मनीष खरे यूट्यूब चॅनलवर। आज दिनांक 2 फेब्रुवारी 2024। आज आपली टमाटर आणि वांगी या दोन्ही याची लागवड आहे आणि ती लागवड करण्यापूर्वी म्हणजे लागवड करायच्या आधी आपल्याला काय करणं गरजेचं आहे। आपण जे काही हे बीज प्रक्रिया केली ते हे पूर्णतः ऑर्गॅनिक पद्धतीने केली आणि ऑर्गॅनिक पद्धतीनेच आपल्याला हे डेव्हलप करायचं आहे, जेणेकरून टमाट्यावर येणारा करपा असो किंवा वांगीवर येणारा जे काही रोगांचा प्रादुर्भाव म्हणजे अळी, शेंडअळी राव, फळ अळी राव याचा प्रादुर्भाव जर कमी यायचा असेल आणि याच्या प्रादुर्भावापासून जर बचाव करायचा असेल तर हे रोपांची प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी आपण ही प्रक्रिया करत आहोत। आपल्याकडे RPH 76 होते ऑर्गॅनिक धन्वंतरी कंपनीचं, याच्यामध्ये घटक चांगले आहेत, त्यामुळे आपण याचं हे प्रक्रिया करून राहिलो। या बकेटीमध्ये आपण जवळपास 40 ml घेतला आहे, ठीक आहे। आणि हे आपण द्रावण तयार केलं आणि या द्रावणामध्ये आपण जे काही रोप काढू ते याच्यामध्ये भिजवायचं आहे, ठीक आहे। आता ते पाहू कशा पद्धतीनं। रोपाला आधी पाणी टाकायचं आहे, जेणेकरून उबडताना समजा सहजपणे येईल आणि त्याच्या ज्या की पांढऱ्या मुळ्या त्या तुटून जाऊ नये अशा पद्धतीने याची काळजी घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे। आपल्या मुळ्यांचा विकास जर पाहिला तर खूप मोठा झाला आहे। तर हे बघा, आधी आपण फक्त पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या ह्या मुळ्या, आणि पाण्यामध्ये का धुवून घ्यायच्या आहे तर हे एकाच ठिकाणी रोप राहते, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया तयार होते, बुरशीजन्य रोग तयार होते। त्यासाठी आपल्याला आधी धुवून घ्यायचं, जे काही माती वगैरे बुरशीजन्य आहे ते पूर्ण खाली जाईल। नंतर जे काही आपण प्रक्रियासाठी केलेलं जे लिक्विड आहे समजा ऑर्गॅनिक पद्धतीनं जे काही आवश्यक आहे मुळांना परिपूर्ण विकासासाठी, ते आपण लिक्विड तयार केलं आहे, त्याच्यामध्ये आपण मुळ्या ठेवल्या होत्या। आता त्या मुळ्या ठेवल्या तर त्याचं म्हणजे ते मुळ्या 5 मिनिट ठेवल्याच्या बाद अपटेक करते आणि त्या ऑर्गॅनिक पद्धतीने त्याचा विकास म्हणजे त्या सदृढ होतात। आणि लागवड अशा पद्धतीनं चालू आहे। आणि आज आपले टमाटर आणि वांगी दोन्ही याची लागवड सुरू आहे। पांढऱ्या मुळ्याची संख्या जर म्हटली तर अशा पद्धतीनं झाली आहे, कारण आपण ऑर्गॅनिक पद्धतीनं बीज प्रक्रिया केली होती आणि ऑर्गॅनिक पद्धतीनंच याची रोपांची लागवड प्रक्रियासुद्धा आपण केली आहे। पाण्यामध्ये धुतलं आपण, जेणेकरून त्याचं बॅक्टेरिया जे काही फंगस वगैरे असेल ते धुतल्या जाईल। नंतर आपण लिक्विडमध्ये ठेवून राहिलो। लिक्विडमध्ये ठेवल्याच्या यानं फायदा असा की त्याला परिपूर्ण जे काही पाहिजे ते 5 मिनिटामध्ये त्या मुळ्या अपटेक करून घेते ते, आणि त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढते, जेणेकरून रोगाला बळी पडू नये, करपारोग असो की कुठले असो, तसंच वांगीचं सुद्धा। म्हणून आपण या दोन्ही पद्धतीने केलं आहे। आणि हे वांगीचं रोप, वांगीचं सुद्धा आपण लावलेलं आहे। आणि याच्या पुढं कशा पद्धतीनं पहिली फवारणी, खत नियोजन हे सर्व आपण व्हिडिओच्या माध्यमातून वेळोवेळी पाहत जाऊ। अशा पद्धतीनं आपण लागवड केली आहे। तुम्हाला करायचं तुम्ही सुद्धा करू शकता।